म्हणतात की मला भविष्यकाळ पण माहिती आहे, पुढं काय होणार आहे मला माहिती आहे, सध्या काय होत आहे मला माहिती आहे आणि पूर्वी काय झालं हे सुद्धा मला सगळं माहिती आहे. पहा, आपल्याला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे का किंवा आपल्याला आठवत आहे का की मागच्या जन्मामध्ये मी कोण होतो? मला तर नाही आठवत आहे. पण भगवंताला माहिती आहे ना की आपण कोण होतो ते, बरोबर आहे की नाही? म्हणून भगवंत इथं स्पष्ट म्हणतायत की मला पाठीमागचं सगळं आठवत आहे, तुम्ही कोण होता. आईला लेकरं कसं आहे ते माहिती आहे, बरोबर आहे का? जन्म झाला ना तर लेकराच्या अंगावर कुठं तीळ आहे हे जरी आता जगातल्या लोकांना माहीत नाही, परंतु ज्या मातेनं जन्म दिलेला आहे त्या मातेला माहिती आहे की त्याच्या अंगावर कुठं तीळ आहे. ते आईला सगळंच माहिती आहे. लहान मुलाच्या काही करामती माहिती आहेत, त्याचं काहीतरी आवडीनिवडी माहिती आहे. त्या आई म्हणते मी याला लहानपणापासून सगळं जाणते, याचं आता पण मी याला ओळखते आणि हा मुलगा भविष्यात जाऊन काय करणार हे पण मी सांगू शकते. येते का? आई म्हणते की नाही? भगवंत आपल्या आईच आहेत. आणि भगवंत इथं स्पष्टपणे म्हणतायत मला भविष्यकाळ पण माहिती आहे, पुढं काय होणार, आत्ता काय चालू आहे ते पण मला माहिती आहे आणि मागचा काळ, भूतकाळ जे काय घडलंय ते पण मला माहिती आहे. ज्या 84 लाख योनी आहेत त्या योनीमध्ये तुम्ही फिरून आलेला आहे ते सुद्धा मला माहिती आहे, कोणत्या कोणत्या योनीमध्ये जाऊन आला. म्हणजे खरं आई आणि बाप तर ते आहेत आपले. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. भगवंताला सगळं माहिती आहे. जसं आता वर्तमानामध्ये आपलं काय चालू आहे हे पण भगवंताला माहिती आहे. आता प्रश्न इथे एक महत्त्वाचा उपस्थित होतो की मनुष्य जन्म काय एकदाच भेटतो का हो? एकदाच आहे का मनुष्य जन्म? तुम्हाला काय वाटतंय? पुन्हा पुन्हा मिळत असेल का मनुष्य जन्म? तसं म्हटलेलं आहे. तसं बघायला गेलं तर मनुष्य जन्म फक्त एकदाच आहे, ही संधी पुन्हा नाही आहे. आणि मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे? भगवंताला जाणण्याचा प्रयत्न प्रत्येक मनुष्याने केला पाहिजे. कारण जसं तुकाराम महाराज म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग करोड करोड वेळा प्रत्येक जन्मातून आम्ही या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये गेलेलो असेल, मग आता या जन्मामध्ये आम्हाला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. असं म्हणलंय की ही संधी पुन्हा नाही. पुन्हा मनुष्य तुम्ही जर आता याचा चांगला वापर केला तर मग भलं होईल. जर तुम्ही नाही याचा चांगला वापर केला, म्हणजेच भगवंताला जाणण्याचा प्रयत्न नाही केला, तर हे तुमच्याकडून काढून घेतलं जाईल. आणि उदाहरण दिलेलं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, बेंगलोर, मुंबई, दिल्ली या ठिकाणी. त्या कंपनीमध्ये एखादे इंजिनियर लोक वगैरे काम करत असतात. मग त्याच्यामध्ये त्या सर्व इंजिनियरच्या वरती एक माणूस असतो, त्याला बॉस म्हणतात. त्या कंपनीचा मॅनेजर कोणी असेल, मग तो एवढा महत्त्वाचा व्यक्ती असतो की त्याच्या हाताखाली हजारो इंजिनियर काम करत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला कंपनीकडनं एक स्पेशल गाडी दिली जाते. कारण बसनी यायचं म्हटलं तर मग कुठंतरी उशीर होणार, कुठंतरी अडकून पडणार ट्रॅफिकमध्ये. मग एक वेगळी गाडी दिली जाते भेट म्हणून, एवढ्या मोठ्या पदावर कामाला म्हणून, जेणेकरून तो घरातनं लवकर निघायला लवकर पोहोचेल आणि कंपनीचा फायदा होईल. त्या गाडीमध्ये डिझेलसुद्धा कंपनीच टाकते. गाडीमध्ये डिझेलसुद्धा कंपनीच टाकते. मग गाडी कशासाठी दिली आहे कंपनीने? लवकर पोचावं, वेळेत पोचावं कंपनीमध्ये, म्हणून गाडी दिलेली आहे. परंतु मग तो येऊ लागला, परंतु एक घटना अशी झाली, तो गाडीला घरी नेतोय, गाडी पुसतोय, गाडीच्या टायरमध्ये हवा भरतोय, कंपनी डिझेल देते, सगळं ओके आहे, गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सगळं काय चालू आहे व्यवस्थित पद्धतीने. परंतु काय झालेलं आहे, त्याने काय केलं, आता 15 ऑगस्ट जवळ आलेला आहे, तर त्याला लागून 2 सुट्ट्या घेतल्या, अजून 3 सुट्ट्या घेतल्या अजून. आणि मग काय केलं, ती गाडी घेऊन तो त्याच्या प्रेयसीला घेऊन तो गोव्याला फिरायला गेला. पेट्रोल कोणाचं? कंपनीचं. गाडी कोणाची?
कशाला दिली होती? कंपनीत वेळेवर कामाला यायला. गेला कुठे? गोव्याला प्रेयसीला घेऊन फिरायला गेला. आणि मग काय झालं मंडळीनो? नंतर त्याला कळालं कंपनीमध्ये मालकाला की या बहादराने काय केलेला आहे? गाडीचा गैरवापर केलेला आहे, योग्य वापर केलेला नाही. कंपनीवाल्यांना बोलवलं, बाळा इकडे ये, आणि त्याची गाडी काढून घेतली आणि त्याला असा लाथ मारून कंपनीतून हाकलून दिला. तू लायक नाहीस आमच्या कंपनीत काम करायला, दुसरी कंपनी शोध. गाडीही गेली, पगारही गेला, आणि ह्या दोन्ही गोष्टी गेल्यानंतर प्रेयसी पण गेलीच म्हणून समजायचं. कारण प्रेयसी तर गाडीकडेच बघत असते नुसती, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे याचं मोठं नुकसान झालेलं आहे. अगदी याचप्रमाणे भगवंताने आम्हाला हे शरीर दिलंय, मनुष्य शरीर. आणि हे मनुष्य शरीर भगवंताने दिलंय. आता काय वापर करतो याचा? मग आता भगवंतांकडे लवकर येण्यासाठी मनुष्य शरीर, वेळेत भगवत धामात पोचण्यासाठी मनुष्य शरीर दिलं भगवंताने. नाहीतर मग त्या ट्रॅफिकमध्ये अडकत, कधी कुत्रा, कधी मांजर, कधी चिमणी, कधी मोर, कधी बगडा, कधी डास, कधी हत्ती, कधी डुक्कर, कधी काय काय होत धक्के खात बसलोच होतो. पण काहीतरी महत् सेवा झाली, भगवंतांच्या भक्तांची कृपा झाली, मनुष्य जन्म भेटला, आणि म्हणजे चांगली गाडी भेटली. आणि मग त्या भगवंतांनी त्या गाडीमध्ये चांगलं पेट्रोल डिझेल टाकून दिले, सगळं ओके कार्यक्रम आहे सगळा. आणि ही गाडी घेतली, ही गाडी घेऊन भगवंताच्या धामाला जायचं. पण केलं काय माणसाने? भगवंतानी ही जे शरीर दिलं, ही जी गाडी दिली, याचा गैरवापर सुरू केला. ही गाडी घेऊन सत्संगाला जायला पाहिजे होतं, ही गाडी घेऊन पंढरपूरला जायला पाहिजे होतं, भजन करायला पाहिजे होतं, पण या गाडीचा दुरुपयोग करायला सुरू केलं. ही गाडी घेऊन कुठंतरी दारूच्या अड्ड्यावर चाललेला आहे, ही गाडी घेऊन कुठंतरी तमाशाला चाललेला आहे, ही गाडी घेऊन कुठंतरी भौतिक सांसारिक कामं करायला चाललेलं आहे. मग भगवंत वरून पाहतायत, अरे 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 अरे, याला तर मी हे शरीर दिलं होतं भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी. हा तर संसारामध्ये ही मनुष्य शरीराची गाडी दुसरीकडेच फिरवत आहे. डिझेल माझं, प्राणवायू माझा मी दिलेला, मनुष्य शरीर मी दिलेलं, पण हा तर इकडं संसारात एवढा घेऊन फिरायला लागला याला. आणि मालकाला विसरलाच की कंपनीत कामाला होतो, ही गाडी दिली होती बाबा कंपनीवाल्याने आपल्याला. भगवंत म्हणले, इकडे ये बाळा. अंतकाळी मग भगवंताने बघितलं सगळं, गाडी कुठं कुठं पळवली. म्हणले, तू लायकीचा नाही, तुला मनुष्य शरीर दिलं होतं, त्या लायकीचा तू नाही म्हटले. आता ही काढून घेतो म्हणले तुझी गाडी काढून. हा दुसरी गाडी कुठली येत आहे? आता तुला ही गाडी नाही, आता तुला खटारा गाडी मिळणार, खटारा गाडी. आणि मग त्या खटारा गाडीमध्ये फिरायचं धक्के खात. ती 2 वेळा बंद पडते, 4 वेळा बंद पडते. कधी पोचायचं तेव्हा पोच, काही प्रॉब्लेम नाही माझा. पण ही गाडी पुन्हा भेटणार नाहीये, हे मनुष्य शरीर पुन्हा नाही. म्हणून एकदाच संधी देतं भगवंत की भजन करण्यासाठी. मग कुणी विचारलं तुम्हाला तर या शरीराचा काय फायदा आहे, मनुष्य जन्माचा काय फायदा आहे? एकच फायदा आहे की आपण भजन करू शकतो. दुसऱ्या देहामध्ये भजन करणं अवघड आहे, भक्ती करणं अवघड आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये भजन करू शकतो, भक्ती करू शकतो. म्हणून मूर्ख म्हणले त्या व्यक्तीला जो वाया घालवतो, जो सत्संगाशिवाय मनुष्य जीवन जगतोय, भगवत भक्तीशिवाय मनुष्य जीवन जगतोय, त्याला मूर्खच म्हटलेलं आहे. कारण त्याला समजेना झालंय काय करतोय मी ते. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की भगवंताला सगळं माहिती आहे, आपले सगळे जन्म माहिती आहेत भगवंताला. पण मनुष्य जन्म जो भेटलेला आहे, तर मनुष्य जन्म हा भगवंतांकडे जाण्यासाठी भेटलेला आहे. आपण बऱ्याच गोष्टी करतोय, काय हे नाही ते नाही ते धंदे. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ पुढच्या श्लोकामध्ये प्रतीत होतोय. फायदा काय झाला? मनुष्य जन्माला ज्या काही गोष्टी आम्ही करत आहे, याचा अल्टिमेटली फायदा काय आहे? किती दिवस राहिलेत? 2 वर्ष, कोणाची 4 वर्ष, कोणाची 8 वर्ष, कोणाची 10 वर्ष, 20 वर्ष.
राम नाम सत्य है. बरोबर आहे. पुढं काय? एक साधारण विचार करा. काय आहे पुढं? काय आहे? काहीच माहीत नाही. ना कोणी आपल्याला मागं ओळखणार आहे, ना आपण कोणाला ओळखायला माघारी येणार आहे. म्हणून म्हणलंय की लास्ट चान्स. हा जन्म, मनुष्य जन्म जो आहे हा लास्ट चान्स आहे. मग आता ही शेवटची परीक्षा आहे. बघा मग काय करायचं. या परीक्षेला बसायचं आहे, अभ्यास करायचा आहे, का टवाळक्या करत फिरायचं आहे शाळेच्या मागणं. बघा मग काय करायचं. अभ्यास करायचा आहे, पास व्हायचं आहे, तयारी करायची की नाही. मग नाहीतर मग पुन्हा त्याच वर्गात बसावं लागेल, किंवा चांगलं काय थोडंफार पुण्य केलं तर त्या वर्गात ॲडमिशन मिळू शकते. पुन्हा मनुष्य शरीर मिळू शकतं जर चांगलं कर्म करत असाल, दानधर्म करत असाल तर. पण जर काहीच नसेल करत तर मग शाळेतनंच काढून टाकलं जाईल. इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षाचं इंजिनिअरिंग असतं साधारणपणे. 4 वर्षामध्ये आमच्याकडे एक विद्यार्थी होता, तर ते 1 वर्ष नापास झाला. मग 5 वर्ष लागले त्याला. परत अजून एकदा नापास झाला. 6 वर्ष गेले, परत अजून एकदा नापास झाला. 7 वर्ष झाले, परत अजून एकदा नापास झाला. 8 वर्ष झाले. मग युनिव्हर्सिटीकडनं एक पत्र आलं त्याला, सोलापूर युनिव्हर्सिटीकडनं एक पत्र आलं. यू आर नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन. नॉट फिट. तुम्ही फिट बसत नाही या शिक्षणाला. नॉट NFT, NFTE, नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन. 2 वर्ष ठीक आहे, 3 वर्ष ठीक आहे, इंजिनिअरिंग वाढलं तुमचं. 4 वर्षाचे 8 वर्ष झाले, पण आता 4 वर्षाची 10 नाही होऊ शकत. माफ करा, तुम्ही घरी जा. मग तो विद्यार्थी आमच्या बरोबर राहायला आला. त्याला वाटलं देवाच्या कृपेने तर काहीतरी होईल, शेवटचं वर्ष नाही तर आपल्या काढून टाकतील. आणि विशेष म्हणजे त्याचे सगळे विषय जे काय 15-20 राहिले होते सगळे, त्यांनी ते आहेत सगळे विषय दिले आणि त्या वर्षी तो पास झाला. म्हणून मी उदाहरण सांगितलं की वरून एक लेटर येतं. या जगातलं जर शिक्षणाला सुद्धा लिमिट आहे, मग मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा कसं काय? हे पण भगवंतानी एकदाच दिलेलं आहे, तुम्हाला संधी दिलेली आहे. आणि मग ते दरवाजा, अपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर वन्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात. संधी ही एकदाच दरवाजा ठोठावते. आता हे भेदायचं आहे, हे भेदून बाहेर पडायचं आहे आपल्याला. मायेचा पडदा आहे. असं घराचा असं 2 पडदे आहेत बरं का. पहिला पडदा तर असा आहे की समजा तुम्ही घरामध्ये राहता, मग घराला आतून कडी लावलेली आहे. तुम्ही घराला आतून कडी लावलेली आहे, याचा अर्थ ती कडी तुम्ही काढण्याचा सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे का हो? तुम्ही तुमच्या घराला आतून कडी लावली, तुम्ही काढू शकता का? काढू शकतो. माझ्या घराला लावलेली मी कडी काढून बाहेर निघू शकतो. बरं ठीक आहे. पण आता हे तुमचं जे गाव आहे त्याला एक तटबंदी आहे आणि त्याला एक राजा आहे. आणि त्या तटबंदीला बुरुज बांधलेला आहे आणि त्या बुरुजाला लॉक केलेलं आहे सगळं. जसं रायगडावरती सर्व तटबंदी केलेली आणि कुठूनही जायला पायवाट सुद्धा नाही, मुंगी जाईल अशी जागा ठेवलेली नाही. त्यावेळेला काय कराल? तर त्या राजाच्या हातामध्ये सूत्र आहेत सगळे. समजलं का तुम्हाला? तर कमीत कमी आपण त्या घराचा दरवाजा उघडून बाहेर तरी येऊ शकतोय. म्हणजे मायाचे प्रकार आहेत असे की आपण घराच्या बाहेर तरी पडूया, सत्संग तरी करूया. आणि मग बाहेर जी तटबंदी आहे ते फार मोठं वारा आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. ते बाकीचं तर अजून वेगळं आहे, तिकडे ते लढायचं वेगळं आहे. पण तुम्ही आधी बाहेर पडलं पाहिजे घराच्या. जे आपल्या आवाक्यात आहे ते तरी आपण केलं पाहिजे. मग नशिबाने काय काय दारं अडवून ठेवलेत ते बघू की नंतर, कुठं कुठं लॉक केले ते बघू नंतर. पण स्वतः भजन करण्याचं तर आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. आपल्या घराची कडी आपण उघडू शकतो. आतून लावलेली आहे, आपल्यालाच उघडावं लागेल ना. तुमच्या घराला आतून दरवाजा तुम्ही लावलाय, घरामध्ये तुम्ही आहे, बाहेरचा माणूस कसं काय दरवाजा उघडणार? त्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या घराची कडी उघडा आणि बाहेर पडा. बाहेर पडल्यानंतर बाकीच्या समस्या भरपूर आहेत, तो विषय वेगळा. मोठे मोठे बुरुज आहेत, मोठे मोठे दरवाजे लावलेले आहेत. मग त्याच्यावरून काय करू, बघूया काय काय करायचं. हिरकणीसारखं मग त्या बुरुजावरून खाली उतरायचं का काय करायचं.
सगळं ठरेल. पण तुमच्या घराला जी आतून कडी लावलेली आहे ती तुम्हालाच काढावी लागेल. तुम्ही जर नाही आला इकडे सत्संगाला तर मी कसं तुम्हाला ओळखणार? तुमच्या घरी कसं काय येणार मी? मला काय माहिती तुमच्या घरचा पत्ता? मी कसं येऊ शकतो? तुम्हाला ती कडी काढून इथपर्यंत यावं लागेल. म्हणून कमीत कमी भगवंताची भक्ती करण्याची इच्छा करा, सत्संग करा. जी तुमच्या हातात आहे तुम्ही करा. बाकीच्या गोष्टी काही आपल्या हातामध्ये नाही आहेत. बरोबर आहे की नाही? आता आपण एखाद्या आपल्या मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, तर आपण एखादं बघतो, हां मुलगी चांगली आहे बरं का, रूपवान आहे बरं का, चांगली आहे बरं का, गोड बोलते बरं का, हां असं म्हणू शकतो वरून आपण. पण जेव्हा नांदायला येणार, जेव्हा त्यावेळेला आपल्याला समजेल की नेमकं काय आहे, हे खरंच ते रूप आहे का काय, कसे रंग आहे काय, किती प्रकारचे रंग त्यांच्यामध्ये भरलेले आहेत, हे सगळं नंतर कळेल ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते नंतरचा विषय आहे. पण आपण सुरुवात करायला पाहिजे. आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत. त्याचा विचार करण्याची आवश्यकताच नाही आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत. आपण विनाकारण विचार करत बसतो की ही गोष्ट असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल. आपल्या हातामध्ये आहे माळ घेणं आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, तर या 26 श्लोकाचा अर्थ. प्रश्न काय होता आपला? मनुष्य जन्म पुन्हा आहे का? नो मोर चान्स. हा जन्म अखेरचा. नीट लक्षात ठेवा. पुन्हा संधी नाही. एवढं काय सांगताय ओरडून? ते महत्वाचं आहे म्हणून सांगतोय. पुन्हा संधी नाही. तुम्हालाही नाही, मलाही नाही, कोणालाच नाही संधी. भजन करायचं, पटा निघायचं, बघायचं इथं आपलं. इथं खेळ मांडायचा नाही. खेळ मांडीला वाळवंटात ठीक आहे, इथं नाही घरी मांडायचा खेळ. होतंय काय नेमकं पुढच्या श्लोकात येईल. प्रॉब्लेम काय? संसार करण्यात प्रॉब्लेम काय? बऱ्याच लोकांना वाटतं की संसार करण्यात प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. 2 प्रॉब्लेम आहेत संसार करण्यामध्ये. काय प्रॉब्लेम आहे? संसारामध्ये राहून भजनच होत नाही. फार कठीण जाते. इच्छा एवढ्या प्रबळ इच्छा निर्माण होतात, एवढ्या इच्छा निर्माण होतात की काय म्हणजे सांगितलं. कंडू म्हणजे खाज. हे खाज सुटल्यानंतर ते खाजवलं की अजून थोडं खाजवायला लागते. खाजवून रक्त येते तरी काय थांबूच वाटत नाही. बरं वाटते खाजवल्या थोडंसं, पण पुन्हा आणि खाजवते. इच्छा अशा आहेत संसाराच्या. इतक्या इच्छा आहेत की आता काय सांगायचं. एवढ्या इच्छा आहेत की संपतच नाहीत. आणि इतका द्वेष होतोय लोकांबरोबर, ईर्ष्या होते, द्वेष होते. मग याच्यामुळे काय होतंय? विनमुख होतो. विनमुख म्हणजे लांब जातो देवापासून, भगवंतापासून लांब जातो. हा संसार असा आहे की त्याच्यापासून भगवंताची आठवण राहत नाही. मी कशासाठी आलोय, मनुष्य जन्म का भेटलाय हे लक्षात राहत नाही. संसारात पडलं की म्हणून संसारात पडू नका म्हणून सांगते सारखं. साधारण जीवात्मा संसारात पडला, एखादाच तुकोबारायांसारखा महात्मा असतो की जो संसारात असून सुद्धा संसारात राहत नाही. भगवद्गीता 2रा अध्याय. कमळाचं उदाहरण दिलं भगवंताने. कमळाचं फुल चिखलामध्ये पाण्यामध्ये उगवतं, परंतु त्याला चिखलाचा किंवा पाण्याचा स्पर्श अजिबात होत नाही. घाणीमध्ये उगवतं, परंतु घाण त्याला स्पर्श करू शकत नाही. तसं तुकोबारायांसारखे अनेक दुर्मिळ संत महात्मे असतात जे संसारात राहून सुद्धा भजन करू शकतात. तुमच्या आमच्यासारख्याच काम नाही. शक्य आहे का हो? पुढची व्यक्ती कशी येईल सांगता येते का हो? फार कठीण आहे. इतक्या इच्छा आहेत. पहिला विषय घेऊया आपण इच्छांचा, नंतर मग ते द्वेष येईल आपलं. हे 2च प्रॉब्लेम आहेत संसाराचे. 2 प्रॉब्लेम. पहिलं इच्छा, दुसरा द्वेष. इच्छा काय? अगणित काउंटलेस, इन्फानाइट, मोजूच शकत नाही एवढ्या इच्छा आमच्या. एका मातेला 12 मुलं होती. किती? पूर्वीच्या काळामध्ये असायचे 8 मुलं, 10 मुलं, 15 मुलं, 20 मुलं व्हायचे.
लग्नही लहानपणात व्हायचे ना, तर मुलंही व्हायची तेवढे. मग त्या मातेला 20 मुलं झाले, सॉरी 12 मुलं झाली सांगितलं ना, म्हणजे 1 डझन झाले की बरोबर मुलंच झाले. मग आता पहिले मुलगा होणं म्हणजे तर लोकांना अभिमान वाटायचा. मुलगा झाला म्हणजे सांभाळेल आणि मग आमचा परिवार वाढेल, नावलौकिक वाढेल आणि मग आमचं कुटुंब वाढेल. पूर्वी लोकांचं कसं असायचं माहिती का, घरामध्येच वरातीला निघाला तर टेम्पो ह्यांचाच भरायचा, लग्नाला कुठं निघाला तर. हं? आता सगळ्या गल्लीत मिळून एक टेम्पो भरत नाही. हो, आता आमच्या आजोबाला 4 मुलं, त्याचे 4 बायका, त्यांना परत 4 मुलं. माझ्या एका चुलत्याला तर 8 मुली होत्या. हं? किती मोठा परिवार झाला ते. घरामध्येच 50-60 लोक घरातच झाले. सांगण्याचा उद्देश काय, की त्या मातेला 12 मुलं झाली. मग लग्न झाले मुलांचे लग्न झाले. पण काय झालं, त्यातला 12 नंबरचा जो मुलगा होता, तो 12 मुलगा लग्न करायला नको म्हटलं. लग्न करायला नको म्हटल्यानंतर तो पळून गेला हिमालयामध्ये, संन्यास घेतला त्याने आणि लग्नच केलं नाही. मग त्यानंतर एके दिवशी एक महाराज असेच चालले होते आणि मग त्यांच्या घरापुढे थांबले. आणि घरापुढे थांबल्यानंतर भिक्षाम देई म्हणले. म्हणजे माताजी बाहेर आले आणि तिने ते बघितलं, ते संन्यासीच होते एक, आणि ते रडायला लागले. मग ते म्हणले, माते तुझ्या डोळ्यामध्ये एवढं पाणी, तू रडतेस का? तिला असा बोंगाच पसरला मोठा त्या महाराजांना बघून, कारण तिचा मुलगा पण संन्यास घेतला होता. मग ते म्हणजे तू रडायला काय लागलीस? तर ते माता म्हणायला लागली, काय सांगायचं महाराज, अहो आमच्या पोराने संन्यास घेतला हो, पोरग हिमालयात निघून गेलं हो. रडायला लागली मोठ्याने. ती आई रडायला लागली. महाराजांना पण दुःख झालं. महाराज म्हणले, बिचारीला बहुतेक एकुलता एक मुलगा असेल म्हणून रडते की काय. महाराज म्हणले, मग घरी कोण कोण असते? घरी म्हणली म्हस आहेत म्हणली. म्हस म्हणजे म्हैस नाही, म्हस म्हणजे अजून 11 मुलं आहेत. त्या 11 मुलाच्या 11 बायका आणि त्यांची पोरं, एवढा मोठा परिवार आहे. महाराज म्हणले, मग बाकीचे 11 मुलं आहेत की, त्यांनी लग्न केलंय की. नाही हो, पण त्यांनी एकट्यानं कसं काय तसं केलं, त्यानं लग्न करायला पाहिजे होतं. म्हणजे ज्याला 12 मुलं आहेत त्यातला एक संन्यासी झाला तर काय बिघडलं हो? हे फक्त म्हणायचं आहे. मग एक माता होती, तिला एकच मुलगा होता. मग तिचा एक मुलगा संन्यासी झाला, त्यानेही संन्यास घेतला. आता हे संन्यास घेणं वगैरे आईच्या, बापाच्या किंवा मुलाच्या हातात नसते, लक्षात ठेवा. हे सगळा कर्माचा हिसाब आहे. कुणी कुणाला संन्यासी बनवू शकत नाही, ब्रह्मचारी बनवू शकत नाही. हे सगळ्या कर्माचा हिसाब आहे. दुसऱ्याच्या कर्माला काट्या लावू शकत नाही आपण अशा आडव्या. तू कसा संन्यास घेतोय बघतोयस असं म्हणू शकत नाही. ते त्याच्या नशिबाचा भाग असेल तर तो कुठेही जाऊन संन्यास घेणार. तुमच्या सांगण्याने ते काय आडू शकत नाही. दुसरी एक आई होती, तर त्या आईचा मुलगा, तिला एकच मुलगा होता, त्यांनी संन्यास घेतला. ती पण रडत होती. महाराज गेले, म्हणजे का रडताय तुम्ही? म्हणले, एकुलता एक मुलगा होता, संन्यास घेऊन गेला. ती रडत होती. म्हणजे जिला 12 मुलं आहे ती पण रडते, जिला एक मुलगा आहे ती पण रडते. मग करायचं काय नेमकं? समजलं मला काय बोलायचं कळालं का तुम्हाला? मनुष्याच्या इच्छा अशा आहेत की तुम्हाला किती जरी दिलं तरी, आता जाऊ दे की बिचारं गेलं तिकडं संन्यासी. 11 मुलं म्हणजे काय कमी झाले का हो? 11 सुना म्हणजे काय कमी झालं का? पण एक कसा काय गेला म्हणून रडते. आणि इकडे हिला एकच होता, ती एकच होता म्हणून कसा काय गेला म्हणून रडते. दोघीही रडतायतच. सांगण्याचा उद्देश, देर इज नो एंड. या अपेक्षांना आणि इच्छांना शेवट नाही मंडळीनो. हे फार अवघड आहे. ह्याला कुठंतरी मुरड घालायला पाहिजे. म्हणून म्हणजे की संसारात पडू नका, शास्त्र सारखं ते सांगते.
कारण तुम्ही किती जरी म्हटलं की नाही नाही करून दाखवतो, नाही नाही भजन करतो मी इथं राहून सुद्धा करतो, ते होतच नाही. या संसारामध्ये इच्छा ह्या नेहमीच वरती येत असतात. सारखं ते काहीतरी करू वाटते, काहीतरी करू वाटते. त्या इच्छा कशा आहेत? एक महाराज होते, फार तपस्वी ऋषी होते, जंगलामध्ये बसले होते तपस्या करत. आणि तपस्या करताना एवढी घोर तपस्या झाली त्यांची की आता तपस्या वाढल्यानंतर एका व्यक्तीचं आसन हालायला लागतं. काय नाव त्याचं? इंद्रदेव. त्याला वाटतं तपस्या झाली तर माझी खुर्ची बळकावतो की काय, म्हणून तो नेहमी तपस्या भंग करायला येत असतो इंद्रदेव. माहिती आहे का तुम्हाला? हा इंद्रदेव खाली आला, राजाच्या रूपाने आला आणि त्याने काय केलं? गेला कुठे गेला? तो गेला जंगलामध्ये, जिकडे ते ऋषीमुनी तपस्या करत होते. आणि तपस्या करायला गेलेल्या त्या ऋषीमुनींच्या जवळ गेला आणि म्हणले, पाणी मिळेल का? थोडं पाणी मिळेल का? ते म्हणले, मी तपस्या चालू आहे माझी. मला तरी पाणी दिलं त्याने. म्हणले, महाराज ही एक माझी तलवार आहे म्हटले, ही तलवार फार जड आहे म्हटले, आणि थोड्या वेळ ठेवा म्हणले, इथं थोड्या वेळ ठेवा म्हणले, मी तर आलोच म्हणले. म्हणजे तलवार महाराज हुशार होते. महाराज लोकांनी नेहमी चाणाक्ष राहायला पाहिजे, कारण कधी कोण कुठे फसवेल काय सांगता येत, कोण कधी नाव खराब करेल काय सांगता येत नाही. म्हणून मी सुद्धा माझा कडक स्वभाव ठेवलेला आहे, माझ्या जवळ कोणी येत नाही. नाही तर फार अवघड आहे, कलियुगात तर फार अवघड आहे. तसं मी फार सॉफ्ट हृदयाचा माणूस आहे. माझं हृदय फार हळवं आहे, पण काय करायचं, कडक बोलावं लागतं. मऊ बोललं की लोक लय चिटकतात लगेच जवळ. मग त्या महाराजांनी काय केलं, आधी कडक होते ते, नाही म्हणले, इकडं ते तलवार बिलवार काय ठेवायचे नाही म्हणले. पण झालं त्यांनी फार विनंती, महाराज म्हटले, असू द्या, तलवार तर तुमचं काय सांगतो, तुम्ही तर महाराज आहे म्हटले, तलवारी काय तुम्हाला बघायचं सुद्धा नाही म्हणले, नुसतं राहू द्या म्हणजे लक्ष ठेवा म्हणले. ते म्हणजे लक्ष सुद्धा ठेवणार नाही म्हणले, तुमच्या शेजारी ठेवतो म्हणले तलवार, फक्त तुम्ही काय करू नका, तुमच्या बरोबर राहिली की तलवार सेफच आहे, सुरक्षितच आहे म्हणले, काय हरकत नाही आम्हाला. तलवार ठेवून गेला तिथं तो, तलवार ठेवून गेला जंगलामध्ये. गेला तो आलाच नाही परत. तो कोण होता? इंद्र. फसवायला आलता यांना. मग हे एवढे तपस्वी सात्विक वृत्तीने तपस्या करत होते, एवढी तपस्या त्यांची चालू होती. मधनच मग त्यांना हळूच ती डोळा उघडायची, बघायची तिकडं तलवारीकडे. ते राजा सांगून गेलता ना, तलवार ठेवलेली आहे इथं. यांनी आयुष्यात कधी तलवाराला हात लावला नव्हता महाराजांनी. कशाला लावते, संबंधच नाही महाराजांचा नाही. कधीही त्या तलवार कधी चालवायचा विषय आला नव्हता. पण त्याशी म्याणामध्ये सोन्याच्या घातलेली ती तलवार आणि त्याशी ठेवून गेलेला, ते महाराजांना हळूच डोळा उडून बघायचे असे, तलवार आहे का. मग काय झालं, विक्षेप त्याला म्हणतात, विक्षेप. माया नेहमी विक्षेप करते. हळूहळू ते बघायला लागले, म्हणले तलवार आहे ना, कोण नेलं तर नाही ना, हळूच बघायचे असे. मग नामस्मरणामध्ये व्यत्यय आला, तपस्येमध्ये व्यत्यय आला, याला सुरू झालं. म्हणजे मग ध्यान सगळं त्या तलवारीकडेच. आणि मग शेवटी काय झालं, महाराजांना राहवलं नाही. महाराज म्हणले, आता काय ती राजा गेला येईना म्हटले, आता काय म्हणले, तलवार बहुतेक विसरून पुढे गेला काय म्हणले. मग म्हणले, महाराज उठले, हात फिरवला त्या तलवारीवरनं. म्हणले कधीच बघितली नाही म्हणले, कशी असते बघू तलवार म्हणले. मग त्यांनी ती उचलायला गेली, उचले ना तलवार त्यांना, त्या महाराजांना. तरी पण उचलण्याचा प्रयत्न केला. म्हणून वा, अशी असते का तलवार. आणि मग त्यांनी ती तलवार असं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याला अशी धार होती तलवारीला. आणि मग काय केलं त्यांनी, वा वा वा, तलवार छान आहे म्हणले, पहिल्यांदाच बघते बोले तलवार. आणि त्या तलवारी संगच हसू खेळायला लागले. भजन गेलं खड्ड्यात, तपस्या. कुठून कुठून काय इच्छा निर्माण होतात माणसाच्या आयुष्यामध्ये, म्हण. आणि मायादेवीचं काम तेच आहे की तुम्हाला अडकवायचं संसारात, आणि संतांचं काम आहे तुम्हाला बाहेर काढायचं. मायादेवी सगळ्यात डेंजर आहे. मग ह्या मायादेवीने काय केलं, तलवार आणून दिली, तलवारीला आसक्त झाले, बघू म्हणले, तलवार म्यानातनं बाहेर काढली. आणि तलवार बाहेर काढल्यानंतर काय झालं, अशी उचलली आणि एका झाडाला, फांदीला टच झाली एकदम, म्हणजे फांदीच तुटली. वा,
म्हणले भारी आहे की हत्यार हे, नुसतं असं टच केलं की तुटलं म्हणले, झाडाची फांदीच तुटली लगे. वा भारी आहे म्हटले. त्याने काही तलवार बघितली नव्हती. आणि मग म्हणले आपल्याला भारी झालं म्हणले झाडावरची फळं काढायला. हां, झाडावरची फळं काढायला ही भारी हत्यार सापडले म्हणले. बरं झालं ते राजा ठेवून गेला. आणि मग ती तलवार घेऊन सगळ्या वनात जंगलात फिरायला लागला. आणि काय करायला लागला, फळ अशी तोडायचा, झाडाच्या फांद्या तोडायचा, त्याला मजा यायला लागली. आणि तलवारीने त्या सगळ्या जंगलामध्ये तो फिरत राहिला आणि खेळतच राहिला तलवारीबरोबर. असं करता करता त्याच्या पुढे काही प्राणी आले आणि त्या हरणासारख्या प्राण्यांना वगैरे तो मारायला लागू लागला. आणि मारायला लागला, त्याला त्यात आनंद येऊ लागला प्राण्यांना मारण्यामध्ये. अरे वा, नुसतं असं केलं की मुंडकं कपटकट होतंय. त्याला त्या प्राण्याला मारायला आनंद यायला लागला त्या तलवारीने. आणि हळूहळू हळू मोठा दरोडेखोर झाला, तो शिकारी झाला फार मोठा. जंगलात गेला होता, जंगल में कुछ मंगल हो जाए इसलिए, काहीतरी होईल त्या जंगलामध्ये जाऊन कल्याण जीवनाचं, तपस्या करायला, भजन करायला गेला होता. झाला मोठा दरोडेखोरच तिकडे. कसं इच्छा निर्माण होतात बघा मनुष्याच्या जीवनामध्ये. ते एकटा बसून ते भजन करायचं आहे आपल्याला. मनुष्य जीवन कशासाठी आहे? एकांतामध्ये बसा, भजन करा भगवंताचं. पण ते भजन काही करू देत नाही कोणतरी. मनामध्ये इच्छा येणार तुमच्या भजन करताना सुद्धा. भजन करणाऱ्या लोकांच्याही मनामध्ये इच्छा आहेतच की. म्हणून तर आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही ना. आपणही माळा करतोय, आपण हे नियमाचं पालन करतोय, पण भगवंताचं दर्शन का होत नाही आपल्याला? प्रश्न फार मोठा आहे. एवढ्या वाऱ्या केल्या, एवढं सगळं तप केलं, एवढं दानधर्म केलं, मग का भगवंताचं दर्शन होत नाही? एवढे सत्संग केले, बिना सत्संग विवेक न होई. सत्संगाशिवाय बुद्धी चालत नाही, विवेक, चांगलं काय वाईट काय कळत नाही. पण सत्संगाला येऊन सुद्धा तसंच बुद्धी आहे किंवा समजत नाहीये. काय आहे? इतक्या अनंत आमच्या इच्छा, अनंत आमची ध्येयासक्ती, किनारा तुला पामराला. आमच्या इतक्या इच्छा आहेत की सत्संगामध्ये बसलं तरी मनात तेच येत. पोराचं लगीन कधी होईल, पुरीचं लगीन कधी होईल, घराचं काम कधी होईल, डोक्यात ती घुमतच राहते, सारखं घुमतच राहते. इतकं घुमतंय ना ते डोक्यामध्ये की सत्संगाचा काडी मात्र परिणाम त्यावरती होत नाही. का असं होतंय? इतक्या इच्छा आमच्या आहेत. 2 पार्टमध्ये चर्चा चालू आहे आपली. इच्छा आणि द्वेष. पुढे द्वेष येणार आहे. कसं तयार होते बघा आता. एवढ्या इच्छा निर्माण होतात की मग आता मी तुम्हाला सांगितलंच उदाहरण की एक तपस्येला गेलेला व्यक्ती तो जर डाकू बनू शकतो, मोठा शिकारी बनू शकतो. मायेचं काम आहे, त्याला तिकडं ओढते. 2 पक्ष आहेत, एक माया पक्ष, एक कृष्ण पक्ष. भगवंत इकडं ओढत आहेत आणि माया तिकडं ओढते. समजतंय का तुम्हाला? माया तिकडं ओढते. आता करायचं काय, कुठं जायचं? 1-2 शब्द सांगतो मी तुम्हाला. सन्मुख, विनमुख. सन्मुख म्हणजे तोंड तिकडं करायचं, विनमुख म्हणजे तिकडं पाठ फिरवायची. तोंड कुठं करायचं? बोला. भगवंतांकडे. पाठ कुणाकडे फिरवायची? मायेकडं. म्हणजे या मायेकडं पाठ केली पाहिजे सदैव, आणि तोंड करायचं भगवंतांकडे. बघा तुम्ही कुठल्याही इव्हन तुम्हाला आता समजा काही जमत नाही किंवा तुम्ही एखादा व्यक्ती त्या कंसासारखा जरी असला ना, आता कंसाचं उदाहरण मी तुम्हाला देतो. कंस हा सन्मुख होता की विनमुख होता हे तुम्हीच मला सांगायचं. आता कंसाने काय केलं? भगवंतांचा द्वेष केला. त्याच्या इतक्या इच्छा होत्या राजा बनण्याच्या आणि सगळ्यांना बळकावण्याच्या. मग काय झालं? हे रावण, कंस यांनी काय केलं? भगवंतांकडं त्यांचा सुद्धा उद्धार झालेला आहे. कंसाचा उद्धार झाला आहे मंडळीनं, रावणाचा उद्धार झाला आहे. कसं काय? मुक्ती भेटली त्यांना भक्ती नाही भेटली. नीट लक्ष घ्या. भक्ती मार्गामधला जो आनंद आहे गुलाबजामुन खाण्याचा, तो आनंद त्यांना नाही भेटला. कंसाला, रावणाला
भगवंतानी अंतकाळी मुक्त केलं त्या संसारातून, कारण त्यांच्या हातून मरण आलं ना. परंतु भक्ती मार्गाचा आनंद त्यांना नाही भेटला, कंसाला आणि रावणाला. हा फरक आहे. आता हा जो रावण आणि कंस आहे, यांनी भगवंतांकडे तोंड केलं होतं, एवढं लक्षात ठेवा. अहो, शत्रुत्व पत्करायचं आहे तुम्हाला तर भगवंताशी शत्रुत्व करा. त्या कंसाने भगवंताला शत्रू मांडलं. सारखं रात्रंदिवस तो कंस विचार करायचा, कृष्ण कृष्ण, कुठं आहे तो लहान मुलगा, कुठं आहे तो लहान मुलगा. त्याला रात्रीत पण असा वरडायचा मोठ्या मोठ्याने, कृष्ण 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 म्हणून, चावळायचा कृष्ण कृष्ण म्हणून कंस. म्हणजे कसं काय, त्याला रात्रंदिवस तो कृष्णाचं स्मरण होतं याचं. भले भीतीपोटी का असेना, पण कृष्णाचं चिंतन केलं कंसाने. फार घाबरला होता तो, कारण सांगितलं होतं देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ आहे म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे त्या डोक्यात आता 8वा मुलगा कधी येणार, किंवा तो आला तर नंतर ते चर्चा की हाच 8वा होता का, नेमका कुठे गेला, गोकुळात गेला. मग त्यांनी सांगितलं 10 दिवसामध्ये जन्माला आलेली सगळी मुलं मारून टाका म्हटले. म्हणजे सगळं चिंतन त्या चालू होतं की मी का आता मरणार आहे. पण मरताना चिंतन काय आलं, श्रीकृष्णांचं झालं. आणि शेवटी तसंच झालं, मल्लयुद्ध झालं मथुरेमध्ये. कंस टिला आहे, त्या कंस टिलेवरती मल्लयुद्ध झालं. आणि मल्लयुद्धामध्ये मोठे मोठे पैलवान पण हारले. आणि मग शेवटचा नंबर राजाचा आला, कंसाचा. मुष्टियुद्ध, एक बुक्की दिली अशी त्या कंसाला. 11 वर्षाचे कृष्ण एका बुक्कीतच गार झाला कंस. आणि श्रीकृष्णाला पाहत पाहत देह सोडला कंसाने. मुक्त झालाय संसारातनं कंस. सांगण्याचा विषय काय, अहो डोक्यात कृष्ण पाहिजे, पण संसारात घुसल्यानंतर डोक्यात कृष्ण घुसत नाही ना. समजतं का तुम्हाला? हा संसार एवढा विचित्र आहे की कृष्ण राहू शकत नाही डोक्यामध्ये. तर कंस एवढा मोठ्या त्याच्या इच्छा आणि अपेक्षा होत्या, पण डोक्यात कृष्ण होता. का? शत्रुत्व पत्करायचं कृष्णाशी, लढाई करायच्या कृष्णाशी. शिशुपाल माहिती आहे? शिशुपाल कृष्णाला 100 शिव्या द्यायच्या. 100 शिव्या दिल्यावर भगवंत म्हणले होते, तुझे 100 अपराध मी माफ करेन. याच्या पलीकडे गेला तर मग अवघड आहे. तसंच आहे. अनेक लोकांनी मग भगवंताने त्याला मारलं, पण त्याचंही कल्याण झालं. ते शिशुपालाचं कल्याण झालं, कारण भगवंताने त्याला मारलं. कारण त्याच्या डोक्यामध्ये एकच होतं, काय? शिशुपाल कधी आठवते का तुम्हाला? कोण होता शिशुपाल? कुठं होता सांगा बरं? कधीपासून खटकलं त्या कृष्णाशी? बोला. लग्नात? कुणाच्या लग्नात खटकलं? बोला की. त्याच्याच लग्नात खटकलो हो, रुक्मिणीच्या. आठवते का नाही? काय पुढं पाठ मागं सपाट. तुम्ही बोंबला. पाटील माताजी हुशार आहे तुम्ही. भले काही इंजिनियर लोकांना काय डोकं हँग झाले यांचं. मायाचा प्रभाव आहे सगळा. रुक्मिणी माझी नाही तर कोणाचीच नाही, असं काय त्याला म्हणायचं होतं. पण ती कृष्ण आला, पळवून नेली सुद्धा, आणि हा बिचाराला काहीच भेटलं नाही. तेव्हापासून चिंतन त्या श्रीकृष्णाचा काटा काढेन. समजलं का तुम्हाला? काय झालं? शिशुपालाचं कल्याण झालं. डोक्यात कृष्ण होता ना, डोक्यात कृष्ण होता. अशा अनेक लोक आहेत, भीतीपोटी, कोणी वैरी म्हणून, काही का असेना, पण श्रीकृष्ण डोक्यात पाहिजे. सन्मुख श्रीकृष्णाकडे तोंड पाहिजे. अर्थातच मी काही शिशुपालसारखं, कंसासारखं, रावणासारखं करा म्हणत नाही तुम्हाला. उलटा अर्थ घेऊ नका. तुम्ही भक्ती मार्गाने सन्मुख व्हा. म्हणून भगवंतांकडे तोंड पाहिजे आणि मायेकडं पाठ पाहिजे. मग आता आपला व्यवसाय तोच आहे की आपल्याला हे जे संसाराकडे आम्ही जे सन्मुख झालेलं आहे ते विनमुख व्हायचं, तिकडे पाठ फिरवायची आणि भगवंताकडे. ही फार मोठा अवघड गोष्ट आहे तशी. हे करावं लागेल आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणी म्हटले इच्छा आणि द्वेष. जेवढी इच्छा करणार तेवढा द्वेष होणार जास्त. बघा, आता रस्त्याने एक माणूस चाललाय,
त्याला मी ओळखत नाही आहे, त्याच्याशी द्वेष करण्याचा माझा काही प्रश्नच येत नाही. द्वेष समजतंय का? हां, द्वेष म्हणजे तेच शिशुपालासारखं. मला नाही भेटली ना रुक्मिणी, त्या काळ्या गावंडळ पोरला कशी काय भेटली, गुराक्याला? हा द्वेष. समजलं का? मग रस्त्यावरून एखादा माणूस चाललाय तर त्याचा द्वेष मी का करू? त्याचा माझा काय संबंध आहे त्या रस्त्यानं चालल्या माणसाचा? हां, जाऊ दे, बिचारा चाललाय, माझी मी बसलो इथे. पण जर तुम्ही त्याच्याकडून काही अपेक्षा केली असेल, इच्छा केली असेल, तर मात्र मग द्वेष वाढतो. बघा, आता आपण एखादी सासू आहे आणि दुसऱ्या घरामध्ये पण नवीन लग्न झालेलं आहे, यांच्या पण घरामध्ये एक सून आहे, त्यांच्या पण घरामध्ये एक सून आहे. ही सासू शेजारच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या सुनेला शिव्या देऊ शकते का हो? स्वतःच्या सुना कोण शिव्या खात नाहीत आजकाल, दुसऱ्याला त्याचा काही प्रश्नच येत नाही ना. मग स्वतःच्या सुनेला ती बोलू तरी शकते. आजकाल तेही बोलायचं अवघड आहे, ते विषय सोडा, पण एक धरून चालू आपण. कानाखाली मारू शकते, बोलू शकते काहीतरी स्वतःच्या सुनेला, कारण त्यांनी त्याच्यावर अधिकार आहे, अपेक्षा केलेल्या आहेत, त्यात काहीतरी घातलेलं आहे, कष्ट. पोरगं दिलंय ना, हवाली केलंय एक, त्या पोराला लहानाचं मोठं केलंय ना, म्हणून ती बरोबर ओढून धरते सासू. तर त्या सुनेवरती तिचा अधिकार दाखवते. समजतं का तुम्हाला? तसं दुसऱ्याच्या सुनेवर काय अधिकार आहे आपला? मी काय सांगितलं, द्वेष कसा तयार होतो बघा, नीट ऐका, थोडं तात्विक बोलतोय. द्वेष हा आपल्या माणसाशीच तयार होतो. म्हणून आपलं कोण आहे, हे द्वेषाला कसं घालवायचं याचं उत्तर सांगण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला, की बघा, जेवढं तुम्ही जवळ जाल ना तेवढा द्वेष जास्त होणार. बघा, आता तुम्ही जर जास्त प्रेम केलं, समजा एखादी, आता आजकाल न्यूजला मी ऐकत असतोय की एका मुलाने एका मुलीवर प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, ती नाही म्हणली म्हणून तिचे 35 तुकडे केले चाकूने, लग्नाला नाही म्हटली म्हणून, का दुसऱ्याबरोबर लग्न केलं म्हणून. दुसऱ्या मुलीचे का नाही केले? कारण तिच्याबरोबर त्याने वेळ घालवलेला आहे, अपेक्षा ठेवलेली आहे, इच्छा केलेली आहे. त्या इच्छेमधनं आणि अपेक्षेमधनंच द्वेष नावाचं बाळ जन्माला येते का लक्षात तुमच्या? हा द्वेष तिथनं निर्माण होतोय. तुम्ही जेवढं जवळ जाल ना, म्हणून संसारामध्ये एक सरळ तुम्हाला उत्तर सांगतो मी, 4 हाताने लांब राहायचं, कुणी व्यक्ती असू द्या. समजलं का? आणि म्हणून कुंती महाराणी प्रार्थना करते, नीट ऐका. कुंती महाराणी काही वेडी नाहीये, 5 पांडवाची आई आहे. तिने प्रार्थना केली, माझे सगळे नातेवाईक तोड भगवंता. 4 हातानं पण नको म्हणले, सगळे तोडून टाक म्हणले भगवंताला, प्रार्थना केली. ती जर वेडी किंवा मूर्ख आहे का कुंती महाराणी अशी प्रार्थना करायला? अहो, 5 महापतिव्रता आहेत, त्यांच्यामध्ये नाव आहे कुंती महाराणीचं शास्त्रामध्ये. आणि ती अशी प्रार्थना करते की माझे सगळे नातेवाईक तोडून टाक म्हणते. कारण तिला माहिती आहे, जवळ घेतलं की श्रीकृष्ण दूर निघून जातात. श्रीकृष्ण म्हणतात, बघा, तुम्हाला मी पाहिजे का ती टेम्पररी लोक पाहिजेत बघा. आणि म्हणून ती म्हणते, ही लोक नको, हे काय चांगलं नाही. म्हणून संबंध जोडण्यावरती भर आहे लोकांचा आजकाल. एवढं मित्र, इंस्टाग्रामला रिक्वेस्ट टाका, फ्रेंड्स फॉलो करा, फेसबुकला मित्र बनवा, 5,000 झाले, 10,000 झाले, लिमिट संपलं तर दुसरं अकाउंट काढतात फेसबुकला दुसऱ्या नावाने, अजून मित्र बनवायचे. एवढं सगळं करायचं, संबंध जोडा, संबंध जोडा, संबंध जोडा. कुठं संबंध लागतोय का बघा, पाहुणा लागतोय का बघा, मित्र लागतोय का बघा, तिचा नंबर घ्या, त्याला फोन करा, त्याला कार्यक्रमाला बोलवा. वाढतच चाललंय. बघ, कुंती महाराणी म्हणते, अहो ह्यात नको पडायला, आता बास झालं भगवंत, आता बाई सगळं पाहिलं मी, आता मला हे सगळ्यातनं बाहेर काढा. कारण याच्यामुळे झालं काय, द्वेष वाढायला लागलेला आहे. द्वेष वाढायला लागलेला आहे. एक माताजी होत्या आणि त्यांच्या मुलाचं लग्नच जमत नव्हतं. त्या माताजीला म्हटलं काय पहिलं लग्न झालंय मुलाचं, म्हटलं पहिल्या सुनेचं काय, ठीक आहे का म्हटलं. हो म्हणले, चांगले, एक नंबर आहे म्हणले. नंतर मी म्हटलं, आता ही दुसरी सून मग चांगली लागेलच कशावरनं.
नाही म्हणले पहिलं सगळं चांगलंच आहे म्हणले, दुसरी सगळं चांगलीच लागणार म्हणले. आम्ही कोणाच वाईट केले म्हणले. बर ठीक आहे. नंतर त्या प्रभूजींनी मला सांगितलं म्हणले अहो रोज त्या सुसने संग भांडणं करते संध्याकाळी म्हणले. आमची आई रोज भांडणं करते म्हणे, हिला थोडंसं खपत नाही म्हणले, आणि तुम्हाला सांगते की म्हणे सगळं चांगलं आहे म्हणून. येते का लक्षात? त्यातही आणि पुढे गेलेले आहेत लोक की हे तोडायचं किंवा हे लांब हाताने 4 हाताने ठेवायचं तो विषय नाहीये, परंतु त्यातही एका सुनेच्या लाता खाऊन काही भागत नाही, दुसरी पाहिजे अजून. का? जगाला दाखवा. समजतंय का तुम्हाला? माणसं फार डेंजर आहेत. मला तुम्हाला सांगायचं होतं की इच्छा तुम्ही जास्तीत जास्त कमी करा, अपेक्षा कमी ठेवा, आणि मग तो जो द्वेष आहे तो द्वेष पण कमी होईल. नाहीतर हा द्वेष वाढणारच आहे. बघा तुम्ही किती जरी केलं ना, मग त्या प्रभूजींनी घर बांधायला पैसे दिले, लग्न करायचं आहे म्हणून घर बांधलं मोठं, आणि भरपूर पगाराची नोकरी आहे त्यांना, पैसे दिले घरी, आणि मग म्हणलं आता काय दिलेच की म्हणे पोरगं आमचं काहीच बघत नाही, काय पैसे देत नाही आम्हाला, काय देत नाही. म्हणलं अहो ते तर म्हणते घर बांध, कुठं दिलाय म्हणले, 1 रुपया असा दिलाय म्हणले घर बांधायला. प्रभूजीने डोक्याला हात लावला. म्हणले अहो घर तर मीच बांधले म्हणले. म्हणून लोक काय करतायत, अपेक्षा, इच्छा, आणि मग परत द्वेष. साहजिकच आहे ना, द्वेष निर्माण होतो. ही मायादेवी भांडणं लावायचं काम करते. जीवनातनं कृष्ण निघून गेला तुमच्या की मायादेवीचं फावलंच. मायादेवी बरोबर 2 जीवामध्ये भांडणं लावते. जिकडे कृष्ण नाही, ज्याच्या जीवनामध्ये कृष्ण आहे तिकडं माया घाबरते जायला. नको रे बाबा, त्याचा मालक तिकडं मोठा आहे, तिकडं आपली डाळ शिजत नाही म्हणते. म्हणून श्रीकृष्णाला घ्या श्रीकृष्णाला डोक्यात घ्या, जीवनात घ्या, जेवणात घ्या, प्रसादाच्या रूपाने त्या श्रीकृष्णाला घ्या, जवळ घ्या. माया 4 हाताने लांब पळून जाते. म्हणून सन्मुख व्हायचं. येन केन प्रकारेण, कोणत्याही रूपाने तुम्ही श्रीकृष्णाकडे जावा, दुसरी कुठं जाऊ नका. कारण श्रीकृष्ण कधीच तोटा करत नाहीत. त्या कंसाला उद्धार केला, रावणाचा उद्धार केला. आम्ही काय त्यापेक्षा बेकार आहे का? आम्ही तर माळा जपतोय की राव, कपाळाला गंध लावलाय. आम्हाला नाही स्वीकारणार काय? जरूर स्वीकार करतील भगवंत. फक्त काय करायचं आहे, सन्मुख, मायेकडे पाठ फिरवा. कसं येडी वाकडी कशी येईल तशी भक्ती करा, पण श्रीकृष्णाचं डोक्यात ठेवा, सगळं भगवंताला डोक्यात ठेवा. म्हणून सन्मुख आणि विनमुख, पाठ फिरवू नका इकडे. कारण मनुष्य जीवन पुन्हा लास्ट चान्स कुठल्या भ्रमात आहे, पुन्हा भेटणार नाही हे शरीर. पुन्हा मग घे कुत्र्याचं, घे गाढवाचं, डुकराचं, कुठलंही शरीर मिळू शकतं, कुठलंही शरीर मिळू शकतं. मुंगी, हत्ती, प्राणी, वृक्ष, त्याला काही माहीत नाही कुठलं शरीर भेटणार. त्यामुळे बेटर आहे, चांगलं आहे की आता प्रभुपाद महाराज नेहमी म्हणायचे, हा व्यवसाय भक्तीचा या जन्मात सगळं पूर्ण करा काय असेल ते. आता पुढचा जन्म नको आहे आपल्याला. म्हणून इच्छा आणि द्वेष, मग याच्यावर एक प्रवचन झाले आपल्या इच्छेवरती, की कुणी काय इच्छा केली आणि पुढं काय झालं. मग त्या इच्छा, भरत महाराजांच्या इच्छा, त्याला 3 जन्म घ्यावे लागले, आठवते की नाही? म्हणून जेवढं या इच्छा कमी होतील प्रयत्न करायला पाहिजे. इच्छा कधी कमी होतात, उपाय सांगतो ऐका. भगवंताचा प्रसाद ग्रहण करा, फक्त इकडलं तिकडलं खाऊ नका. प्रसाद खाऊन 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 म्हणजे मनातल्या इच्छा, ज्या बाकीच्या इच्छा आहेत त्या निघून कमी होतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, संतांचा संग घ्या. सारखी प्रवचन ऐका, सत्संग ऐका, मग ते बदल होतोय. थोडासा वाटते नाही आपण थोडंसं करूया. बघा बरेच लोक होते 10 वर्ष झालं सत्संगाला आले, एकाच माळेवर होते, पण 11व्या वर्षी त्या जीवनामध्ये अशी काही घटना घडली भगवंताच्या कृपेनं, डायरेक्ट तो 16 माळा करायला लागला. झटकाच बसला तेवढा मोठा. मग आधी वाटत होतं 10 वर्ष काय झालं, याला काहीच फरक पडत नाही, दगडच आहे नुसता, एका माळेच्यावर जाईस ना असं वाटायचं आम्हाला. पण झालं. नेहाभिक्रमणाशुस्य प्रत्यवायण विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. ते काय होतंय, हे हळूहळू काम करते औषध. म्हणून सत्संग कधी सोडायचा नाही, प्रसाद खायचा, संतांचा संग करायचा, कथा कीर्तन भरपूर ऐकायची. म्हणजे इच्छा कमी होतात. ऐकून ऐकून कमी होते की नाही, थोडंसं वाटतंय अरे नाही
मग सगळं काही नाही, पण महाराज थोडंफार तरी बरोबर बोलते, हळूहळूच वाटायला लागते त्या संघामध्ये येऊन. आणि म्हणून तुमच्या सांसारिक इच्छा कमी व्हायलाच पाहिजेत. हे जर वाढत असेल तर मग रोग लागलाय तुम्हाला, समजून घ्यायचं. कमी व्हायला पाहिजे सांसारिक इच्छा, आणि कृष्णमय इच्छा वाढायला पाहिजे, भगवंतांच्या इच्छा. हां, आता मंदिर बांधू, आता काहीतरी मोठं हे करू, मंदिराचं हे निर्माण करू, ते करू, ते करू, अशा काहीतरी चांगल्या इच्छा मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. भजन वाढू, माळा वाढू, एकादशी करू, काहीतरी चातुर्मासाचं पालन करू. हां, आता श्रावण मास आलेला आहे, त्याचं पालन करू, काहीतरी असं मनामध्ये इच्छा निर्माण व्हायला पाहिजेत. आणि मग बघा, नाहीतर मग काय, थोडंसं घरी गेल्यानंतर चेक करूया आपण सर्वांनी, कुठं माझा कल जास्त आहे, डोक्यात काय येते सारखं माझ्या, हे कधी होणार, ते कधी होणार, हेच डोक्यात येते की नाही आपल्या. मग इकडचं काय डोक्यात येणार आहे. आणि हे सगळं होता होता एक दिवशी स्वाहा मरण येईल, मग संपलं. रामनाम सत्य आहे. आधीच म्हणायचं असतं इथे, मेल्या म्हणून काय उपयोग आहे, रामनाम सत्य आहे. दुसरे म्हणतात त्याला पण म्हणता येत नाही. मेल्यानंतर राम नाम सत्य हे का म्हणतात, कारण आयुष्य जो मेल आहे त्याला तर ऐकायला येत नाही की. पण जे कडेने उभा राहिलेले लोक आहेत, त्यांना तरी समजावं. हां, कारण मेलेला तर काही कळत नाही, राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे म्हणतात सगळे. पण जे कडेला उभा राहिलेले लोक आहेत त्यांना तरी कळावं बाबा की राम नाम हेच अंतिम सत्य आहे, सगळं सोडून जावं लागतंय याच्यासारखं. म्हणून ते राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे म्हणायचं. समजलं का. अशा प्रकारे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की इच्छा कमी करा, कारण इच्छा केली आपण म्हणून तर इथं पडलो या संसारामध्ये. आता पुन्हा दुसऱ्या काही इच्छा करू नका. जर इच्छा केली तुम्ही काही, तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल, हे लक्षात घ्या. आणि थोडं थोडं कमी करण्याचा प्रयत्न करा. आसक्ती, द्वेष आणि ईर्षा, इच्छा, हे सगळं यातनं रोज मोजमाप केलं पाहिजे. घरी गेल्यानंतर माझ्या इच्छा कमी झालेत का, गेल्या 2 वर्षापासून मी सत्संग करतो, तर माझं मनामध्ये काय बदल झालाय का हो. खरं विचारू शकतो की नाही आपण घरी गेल्यावर मनाला, माझ्यात काय बदल झालाय का पहिल्यापेक्षा जास्तच वाढले ती इच्छा संसाराच्या. थोडं मनाला प्रश्न विचारला पाहिजे. कमी झाले असतील तर योग्य मार्गावरती आहे. ठीक आहे, थोडंफार कमी झालंय, आता काय वाटत नाही एवढं. समजलं का. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर इथं म्हटलेलं आहे की हे द्वंद्व आहे. द्वंद्व म्हणजे एक प्रकारचं मनाबरोबरचं युद्धच आहे. रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग, मनाबरोबरचं युद्ध चालू आहे. द्वंद्व, करू का नको करू, करू का नको करू, करू का नको करू, या द्वंद्वातनं बाहेर पडा. आता करू का नको करू हा विषयच नाही आहे. आता काय करायचं आहे, श्रीकृष्णाच्या संबंधित सगळंच काही करायचं आहे. आता हे द्वंद्व जे आहे संसारातलं, हे मोहाच्या पोटी पडलेलं आहे, करू का नको करूचं द्वंद्व. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी भगवंताचं जास्तीत जास्त नामस्मरण करा, आणि प्रसाद ग्रहण करा, आणि एकादशी व्रताचं पालन करा, आणि संतांचा संग घ्या, जास्तीत जास्त संग घ्या, तर आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतंय. अन्यथा तुझं माझं हे कमी जास्त, ईर्ष्या, द्वेष, निंदा ह्याच्यामध्ये जर अडकला तर मग पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पण पुन्हा ही गाडी मिळेल का माहीत नाही. मी पण असेल की नाही माहीत नाही, तर सत्संग असेल की नाही माहीत नाही. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्यापण निघायचा प्रयत्न करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम ग्रंथराज